होऊ शकते. ठाकरे आडनाव लावायचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही इथून पुढे वाकरे आडनाव लावा. अरे आजारपणाच्या रश्मी पदराच्या आड लपणारा मर्द नसतो. या आहेत शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिलेल्या उमेदवार ज्योती वाघमारे. आक्रमक शैलीसाठी वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाघमारेंना शिंदेंनी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्यासाठी अनेक ज्येष्ठ आणि इच्छुकांना डावलण्यात आलंय. त्यामुळे त्यामागची कारणं काय आहेत आणि असं वाघमारेंना उमेदवारी देऊन काय साधलंय, सगळ्यावर बोलूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ज्योती वाघमारे ज्या आहेत त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत. शिवसेनेकडून खरं तर राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, शायना एनसी यांचीही नावं चर्चेत होती. त्यांच्यासह ज्योती वाघमारे, संजय निरुपम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे आणि संजय मंडलिक अशी मोठी यादी होती. मोठे इच्छुक होते. मात्र या सगळ्यांच्या रांगेमध्ये वाघमारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करून शिंदेंनी सगळ्यांचाच पत्ता गट केलाय. बघूया एकेकाचे नेमकी काय अडचण झाली. राहुल शेवाळे यापूर्वी सुद्धा खासदार होते. शिंदेचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा काम केलंय. मात्र 2024ला लोकसभेमध्ये ठाकरेंच्या अनिल देसाई यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर पराभूताला संधी नाही हे तत्व शिंदेने सुद्धा कंटिन्यू केलं. शयना एनसी या मुंबईतल्या नेत्या आहेत. त्या परिषदेसाठी सुद्धा इंटरेस्टेड होत्या. मात्र दोन्हीकडे त्यांच्या हाती आता अपयश आलंय. संजय निरुपम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी नेते आहेत. मात्र मोठा राजकीय अनुभव आहे. एवढं सगळं असून सुद्धा शिंदेंनी त्यांना उमेदवारी दिली नाही. यासोबतच गजानन कीर्तीकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख आहे. त्यांना सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आली. आनंदराव अडसूळ, हेमंत गोडसे, संजय मंडलिक या माजी खासदार सुद्धा इच्छुक असताना त्यांनाही शिंदेंनी उमेदवारी दिली नाही. मात्र ज्योती वाघमारे कोण आहेत हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने समोर आलाय. पूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्ष होत्या. पूर्वी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतरच्या काळात त्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह नव्हत्या. मूळ सोलापूरच्या आहेत. वडील नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे काहीशी राजकीय पार्श्वभूमी आहे असं म्हणायला संधी आहे. यासोबतच तेलुगू, कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 5 भाषांवरती चांगलं प्रभुत्व आहे. उत्तम वक्तृत्व शैली आहे. आक्रमक मांडणी यासाठी सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. निवेदिका म्हणून सोलापूर आणि परिसरामध्ये त्यांची ओळख आहे. प्राध्यापिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. PhD पर्यंत शिकलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, ज्योती वाघमारेच का? महिला नेतृत्व आहे. दलित समाजाला प्रतिनिधित्व दिल्यासारखं होईल हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे ज्योती वाघमारे या सुशिक्षित उमेदवार आहेत. तिसरा मुद्दा आहे आक्रमक शैली आहे आणि त्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. चौथा मुद्दा आहे ज्योती वाघमारे यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राला शिंदेंनी एक प्रतिनिधित्व दिलं असं सुद्धा त्यांना म्हणता येणार आहे.